तर अमरावतीचा उमेदवार कमळावरच लढणार, त्यामध्ये नवनीत राणा सुद्धा असू शकतात असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। दरेकरांनी नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत दिलेत। उमेदवारीबाबत भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर विचार करू असं रवी राणांनी म्हटलंय। तर अमरावतीमध्ये मोदीजी से बैर नहीं, राणा तेरी खैर नहीं अशी स्थिती दिसते असं अभिजित अडसूळ यांनी म्हटलंय। मीही पुन्हा अधोरेखित करतो, इथला खासदार जो पक्ष उमेदवार कोणी देईल, परंतु आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे इथला उमेदवार हा कमळावरच असावा आणि मलाही वाटतं इथला उमेदवार आमचा कमळावरचाच असेल। राणा भाजपमध्ये प्रवेश करून कमळावरती मी 100% सांगतो की इथला उमेदवार कमळावरचाच असेल, चिन्ह कमळ घेऊन लढेल। बच्चू कडू म्हणतात मग राणाही असू शकतात। देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, खासदार नवनीत राणांबद्दल जो काही निर्णय होईल त्या लेवलवर निर्णय होईल। ते जे निर्णय घेतील त्यावर नक्की आम्ही विचार करणार आहे आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह सगळ्या युवासन पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एक मतानं मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस जे सांगतील त्याप्रमाणे मोठी त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करू। आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत। आम्ही आधीही सांगितलं होतं की त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार 7 वेळा आधी त्यांनी लढवलेली आहे, 5 वेळा खासदार राहिलेला आहे। त्यामुळे नक्कीच ही 8वी वेळ आहे आणि त्या ठिकाणी आम्हीच त्या ठिकाणी लढवणार, यामध्ये कुठलंही दुमत नाही। बच्चूभाऊ कडू असतील, संजूभाऊ खोडके असतील, हे राष्ट्रवादी, प्रहार, शिवसेनेचा विरोध आहे, भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे, सर्व जनतेचा विरोध आहे आणि त्यामुळे पुन्हा हा उद्रेक जनतेचा बाहेर येईल आणि त्या ठिकाणी अमरावतीमध्ये पुन्हा एक हाक येईल, मोदीजी से बैर नहीं, राणा तेरी खैर नहीं।